नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण चटपटीत असे वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत। मंडळी, आवळा शिजवला, वाळवला किंवा त्याचा रस काढला तरी त्याचे औषधी गुणधर्म कमी होत नाही। तर अशा बहुगुणी आवळ्याचे लोणचे कसे करायचे ते पाहू। आवळ्याचे लोणचे करण्यासाठी 10 ते 12 आवळे स्वच्छ धुवून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ते शिजवून घ्यायचे। आता या शिजवलेल्या आवळ्यातले पाणी काढून पाणी पूर्ण निथळल्यावर त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। मंडळी, आवळ्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते। आवळ्यातील फायबरमुळे पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते। आवळ्याच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढून अशक्तपणा दूर होण्यास मदत होते। तसेच आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते। आता आवळ्याच्या फोडी करून झाल्या आहेत। आता कढईत 2 टेबलस्पून मोहरी, अर्धा चमचा मेथ्या घालून खमंग भाजून घ्यायचे। मंडळी, आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा स्वच्छ होऊन मुरमे कमी होतात। आवळ्याचे सेवन केस वाढीसाठी अत्यंत गुणकारी आहे। तसेच आवळ्याच्या सेवनाने एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते। तर भाजलेली मोहरी आणि मेथ्या मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे। मंडळी, आवळ्यापासून आवळ्याचा रस, आवळ्याचे लोणचे, आवळ्याची चटणी, आवळ्याचा मुरांबा, आवळा सुपारी, आवळ्याचा मुखवास असे अनेक पदार्थ केले जातात। तसेच अगदी केसांना लावायलाही आवळ्याचे तेल केले जाते। मंडळी, आता बारीक वाटून झालेल्या मोहरीमध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, 2.5 ते 3 चमचे मीठ घालायचे, 2 चमचे साखर घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे। अशा प्रकारे हा आवळ्याचा लोणची मसाला तयार झाला। आता हा तयार मसाला आवळ्याच्या फोडीमध्ये घालून छान मिक्स करायचा। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून त्यात 1 चमचा मोहरी घालून त्याची फोडणी करायची। आता ही फोडणी गॅसवरून काढून त्यात पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचे। आता ही फोडणी लोणच्यात घालायची। अशी खमंग फोडणी लोणच्यात घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचे। आवळा शिजवल्यामुळे आणि मोहरी भाजून घेतल्यामुळे हे लोणचे लगेच खाऊ शकता। 2-3 दिवसामध्ये हे लोणचे छान मुरते आणि चवीला आणखीनच छान लागते। या आवळ्याचे लोणचे वर्षभर छान टिकते। मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।